आईच्या सांगण्यावरून मी बायकोला घरातून हाकललं. पण त्याच दिवशी दुपारी घरी विसरलेली फाईल घ्यायला आलो आणि आईचं जे काही भयंकर सत्य समोर आलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं नाव सागर. सोलापूरच्या MIDCमध्ये एका कंपनीत मी सुपरवायझर म्हणून काम करतो. माझ्या घरात माझी आई, एक अविवाहित बहीण आणि माझी बायको स्नेहा असे आम्ही 4 जण राहतो. स्नेहा साध्या घरची पण अत्यंत कष्टाळू मुलगी होती. माझी ड्युटी कधी सकाळची असायची तर कधी संध्याकाळी असायची. माझी ड्युटी अशी कधी पाळ्यांची असायची, त्यामुळे मी अनेकदा थकून घरी यायचो. गेल्या 5-6 महिन्यापासून माझ्या घरात रोज एकच कटकट चालू होती. मी कामावरून आलो की माझी आई माझ्या कानात विष कालवायची. सागर, तुझी बायको दिवसभर फक्त अंथरुणावर लोळत असते, घरातल्या कामात हात लावत नाही. मी आणि तुझी बहीण राबतो आणि ही महाराणीसारखी झोप काढते. मी अनेकदा स्नेहाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती नेहमी रडवेल्या आवाजातच म्हणायची, अहो असं नाही आहे, मी सकाळी उठून सगळं करते. पण आईच्या शब्दांवर माझा आंधळा विश्वास होता. मला वाटायचं माझी जन्मदात्री आई माझ्याशी खोटं का बोलेल. तो अपमानाचा दिवस आणि स्नेहाला घरातून काढलं. मंगळवारचा दिवस होता. मी कंपनीत सलग 12 तास काम करून भयंकर थकून घरी आलो होतो. डोकंही जाम दुखत होतं. मी घरात पाऊल ठेवताच घरात पाऊल टाकताच पाहिलं की स्नेहा ही बेडरूममध्ये पाठीवर हात ठेवून डोळे मिटून पडली होती आणि माझी आई आणि बहीण ही हॉलमध्ये बसून TV बघत होत्या. आई मला बघताच म्हणाली, बघितलंस, आली तुझी बायको झोपून. आम्ही सकाळपासून काम करून आमची कंबर मोडली आणि ही नुसती लोळते. माझ्या रागाचा आता बांध फुटला. मी थेट बेडरूममध्ये गेलो आणि स्नेहाला जोरात ओरडलो. मी तिला कसलीही स्पष्टीकरण देण्याची संधीही दिली नाही. तुला माझ्या घरात फक्त फुकटच्या भाकऱ्या तोडायला आणले का? माझी म्हातारी आई काम करते आणि तुला लोळायला लाज नाही का वाटत? आत्ताच्या आत्ता तुझी बॅग भर आणि चालती हो तुझ्या माहेरी. मला तुझी तोंडही दाखवू नकोस. मी रागाच्या भरात तिचा हात पकडून तिला अक्षरशः घराबाहेर काढलं. स्नेहा अगदी जोरजोरात ढसाढसा रडत होती. ती हात जोडून म्हणत होती, अहो फक्त माझं एकदा तरी ऐकून घ्या. माझ्या पाठीत एवढंच ती म्हणाली, पण मी तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला. ती रडत रडत तिच्या माहेरी ती निघून गेली. माझ्या आई आणि बहिणीच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळाच आनंद आणि विजय दिसत होता. घरी विसरलेली फाईल आणि तो अंगावर आणणारा काटा, सत्याचा स्फोट. दुपारी अक्षरशः 3 वाजले होते आणि मी पुन्हा कंपनीत गेलो होतो. पण माझ्या लक्षात आलं की एका महत्त्वाच्या मशीनच्या दुरुस्तीची फाईल मी घरीच विसरलो आणि मी घाईघाईत गाडी काढली आणि घरी आलो. मी घराचा दरवाजा उघडणार तितक्यातच मला आतून आईचा आणि बहिणीचा हसण्याचा जोरजोरात आवाज आला. दरवाजा थोडा उघडाच होता. मी तिथेच थांबलो आणि त्यांचे शब्द माझ्या कानावर पडले आणि त्या एका क्षणात माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी बहीण हसतच म्हणत होती, आई काय भारी प्लॅन केलायस तू. फायनली ती कटकट घरातून गेली. आता दादाचा सगळा पगार आपल्यालाच हातात राहील. त्यावर माझी आई म्हणाली, अगं जावीच लागणार होती ती. साधी भोळी होती ती. रोज पहाटे 4 वाजता उठून ती सगळ्या घराचा स्वयंपाक करायची, कपडे धुवायची आणि लादीही पुसायची. मागच्या महिन्यात तिला स्लीप डिस्क म्हणजेच पाठीच्या मणक्याचा भयंकर आजार झाला होता. डॉक्टरांनी तिला फक्त बेड रेस्ट सांगितली होती. त्यावर बहीण म्हणाली, मग ती झोपायची का नाही? आई हसून म्हणाली, कशी झोपेल? मी तिचे ते मेडिकल रिपोर्ट लपवून ठेवले. मी तिला धमकी दिली होती की जर तू हे सागरला सांगितलंस तर तो तुझ्या उपचारासाठी लाखभर रुपये खर्च करेल आणि मला ते पैसे वाया घालवायचे नव्हते. मी मुद्दाम तिला सकाळी सकाळी सगळी जड कामं लावायची आणि दुपारी
जेव्हा वेदनेने तिची कंबर तुटायची आणि ती नाईलाजाने अंथरुणावर पडायची. नेमक्या त्याच वेळी सागर यायचा. मी फक्त सागरला भडकवायचं काम केलं आणि माझ्या वेड्या पोरानं स्वतःच्याच आजारी बायकोला हकलून दिलं. अहंकाराचा शेवट आणि पश्चातापाची आग. ते शब्द ऐकून माझ्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. माझा श्वास कोंडला गेला. मी जोरात दरवाजा ढकलून आत गेलो. मला बघताच आई आणि बहिणीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मी थेट आईच्या कपाटातील सामानाची शोधाशोध केली. साड्यांच्या खाली स्नेहाची ती मेडिकल फाईल लपलेली होती आणि त्या रिपोर्टमध्ये अगदी स्पष्ट लिहिलेलं होतं, ज्या बायकोला मणक्याचा त्रास असतानाही माझ्या आईने राबवून घेतलं आणि मी आंधळ्यासारखा आईवर विश्वास ठेवून माझ्या आजारी बायकोला कामचोर म्हणून घराबाहेर हाकललं. माझी जन्मदाती आई आणि ती पैशांसाठी इतकी क्रूर कशी होऊ शकते, या विचाराने मला स्वतःचीच किळस आली. मी आईला एकही शब्द बोललो नाही. फक्त एवढंच म्हणालो, आई, आज तू एका आजारी मुलीला नाही तर तुझ्या मुलाला कायमचं घराबाहेर काढले. मी गाडी काढली आणि थेट बायकोच्या माहेरी म्हणजेच बार्शीला स्नेहाच्या घरी गेलो. दारात स्नेहा मान खाली घालून रडत बसली होती. मी जगाची पर्वा न करता थेट तिच्या पायावर डोकंच ठेवलं आणि मीही ढसाढसा रडू लागलो. मला माफ कर ग सविते. माझ्या आंधळ्या प्रेमानं मला तुझी वेदना कधी दिसूच शकली नाही आणि तू आजारी असताना मी तुला आधार देण्याऐवजी रस्त्यावर काढलं. मी माणूस म्हणूनही घ्यायच्या लायकीचा नाही. त्या दिवशी मी स्नेहाला घेतलं आणि तिथून घेऊन सोलापुरात आलो. पण माझ्या आईच्या घरात नाही, तर एका नवीन भाड्याच्या घरात, जिथे खोटा अहंकार नव्हता तर फक्त एकमेकांची काळजी होती. आई कधीच खोटं बोलू शकत नाही. या आंधळ्या विश्वासावर बायकोचा छळ करणाऱ्या आजच्या प्रत्येक नवऱ्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि असंच भेटूया नवीन एका कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.